प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। मी दादासाहेब नीळ। आज आपण प्रभाग क्रमांक 19 या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। सोलापूर शहर सार्वत्रिक निवडणूक महानगरपालिका 2026 रणधुमाळी याकडे राज्याचे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे। प्रचाराचा अंतिम टप्पा आलेला आहे। उद्या प्रचार संपणार आहे। अशा अंतिम टप्प्यात आलेला असताना या निवडणुकीमध्ये फार मोठी चुरस निर्माण झालेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून ज्या पक्षाचं काम केलेलं आहे अशा निष्ठावंतांची तिकीटं भाजपाने कट केलेली आहेत आणि अशा पद्धतीत ही निवडणूक तिरंगी चौरंगी अपक्ष फार मोठा तुफान अशा निवडणुकीला चुरस आलेली आहे। आणि आपल्याला जवळच 16 तारखेला हा विजयाचा गुलाल दिसणार आहे। या सोलापूर महानगरपालिकेमध्ये सभागृह नेते म्हणून काम केलेले एक अभ्यासू म्हणून महापालिकेमध्ये अनेक प्रश्न मांडणारे नेतृत्व श्रीनिवास कर्ली हे आज आपल्याशी थेट जोडले गेले आहेत। ते उमेदवार आहेत, पण यावेळेस ते शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना धनुष्यबाणाकडून लढत आहेत। सर्वप्रथम या निवडणुकीकडे आपण कसं पाहता? नमस्कार, मी माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली। पूर्वी भाजपाकडून 3दा नगरसेवक झालो आणि आता एकनाथभाई शिंदे यांच्या धनुष्यबाण चिन्हावर या ठिकाणी उभा आहे। धनुष्यबाण चिन्ह हाच पक्ष का निवडला तर एकनाथभाई शिंदेंकडं एकनाथभाई शिंदेंकडं अजितदादा पवार यांच्याकडे अर्थखाता आणि एकनाथभाई शिंदेंकडे नगरविकास खाता आणि त्याच पक्षाच्या नेत्यांकडे पाणी पुरवठा आणि आरोग्य खाता असे अनेक खाते यांच्याकडे आहे। पण नगरविकास खात्यातून संपूर्ण महाराष्ट्राला असे नेता मिळालेले आहे की कार्यकर्त्यांना ते डायरेक्ट निधी म्हणजे इतर नेते आजपर्यंत जे पाहण्यात आलेले आहे ते महापालिकेला वर्क करतात, महापालिकेतून इतर नगरसेवक या ठिकाणी कामं सुचवतात। पण एकनाथभाई शिंदे असे आहेत की डायरेक्ट त्या नगरसेवकांपर्यंत आणि जो पदाधिकारी आहेत जिल्हा प्रमुख असतील त्या व शहर प्रमुख असतील अशा प्रत्येक अडचणींना त्यांना डायरेक्ट निधी देत आहेत। आणि आम्हाला शब्द दिलेले आहेत की एकनाथभाई शिंदे यांच्याशी ज्यावेळेस बैठक झाली येणाऱ्या काळात 6 महिन्यात तुम्ही फक्त निवडून या, 6 महिन्यात तुम्हाला प्रत्येक नगरसेवकांना 1 कोटी रुपये देतो असे त्यांनी शब्द दिले। आम्ही 4 उमेदवार या ठिकाणी धनुष्यबाण चिन्ह घेऊन उभे आहोत आणि जर या ठिकाणी 4ही नगरसेवक आपण धनुष्यबाण चिन्ह निवडून द्यावं, कारण 6 महिन्यात त्या ठिकाणी 4 कोटी रुपये या आपल्या प्रभागाला मिळणार आहेत। एका आमदाराला वर्षाकाठी 5 कोटी रुपये निधी असत आहे, पण 6 महिन्यात आम्हाला 4 कोटी रुपये निधी देणार असल्यामुळे हाच पक्ष निवडलेला आहे। अगदी बरोबर आहे। विकासासाठी श्रीनिवास कर्ली यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून उमेदवार झालेले आहेत आणि अशा प्रकारचा एक मोठा निधी या प्रभागात मिळत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांनी त्यांना विजयाचा गुलाल उधळण्याची संधी द्यावी असं त्यांचं ठाम मत आहे। परंतु आपण 15 वर्षापासून या हद्दवाड भागाचं काम करत असताना सभागृह नेते असताना अनेक कामं आपण केलेले आहेत। मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? मी सभागृह नेता असताना टँकर मुक्तीतून जवळपास केंद्र सरकारचे 15 कोटी रुपये महापालिकेला आले होते, पण सभागृह नेता असल्यामुळे तो अधिकार मला मिळाला। त्यावेळेस मी एका प्रभागाला 3 कोटी रुपये नेऊन प्रभाग 19ला संपूर्ण परिसर पिण्याच्या पाण्याचे लाईनी टाकून, पूर्वी लहान 4 इंची 6 इंची लाईन होते ते काढून त्या ठिकाणी 12 इंची लाईन आणि 10 इंची लाईन असे ज्या ठिकाणी आत्तापर्यंत पाण्याचं पोचलं नव्हतं त्या ठिकाणी पाण्याची लाईन टाकली। आणि सभागृह नेता असताना रस्त्यांसाठी एका वर्षात त्या ठिकाणी 4 कोटी रुपये नेऊन संपूर्ण परिसर या ठिकाणी नीलमनगर परिसर म्हणून ओळखला जाणारा हा विकास करण्यात आलेला आहे। पण त्यावेळेस आमदारांनी सुभाष देशमुखांनी जर आम्हाला सहकार्य केले असते, आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा त्या ठिकाणी तुटपुंजी निधी मिळत होतं। त्यांच्याशी अनेक वेळा संघर्ष होत होता, पण ते निधी आम्हाला जसं पाहिजे तसं निधी देऊ शकले नाहीत। पण त्यांना संपूर्ण दक्षिण मतदारसंघातून सगळ्यात हायेस्ट मतं देऊन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी निधी दिले नाही। त्यावेळेस त्यांचे शब्द राहत होते तिथं काय कोणाला गाढवाला जरी उभा केलं तिथं पक्ष निवडून येत आहे, तिथं निधी द्यायची गरज नाही। बरं, त्यांचे शब्द जर असे असले असते, पण मग नई जिंदगी भाग होता, मग नई जिंदगी भागात तर विकास करायला पाहिजे होता।
ज्या ठिकाणी मत मिळत नाही त्या ठिकाणी विकास करून मी विकास केलो म्हणून ह्या लोकांना पटवून त्या ठिकाणी मत मागायला जायला गरजेचं होतं. पण आज मी या 6,500चा म्हणजे पट्टा नव्यानं माझ्या प्रभाग 19ला जोडला गेलेला आहे. मी यावेळेस आता ज्यावेळेस म्हणजे फिरत आहे थोड्या भागातच या ठिकाणी विकास दिसतोय, पण माझ्या या नवीन भागात जवळपास 80% भागात विकास झालाच नाही आणि पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनसुद्धा नाहीत. मग ह्याला आमदारांनी जो शब्दप्रयोग वापरला तिथं कोणालाही दिला तर निवडून येत आहे, तिथं तो बालेकिल्ला आहे. आता तो बालेकिल्ला खोडून काढायचा आहे आणि त्या आमदारांना आम्हाला दाखवायचा आहे. अगदी बरोबर आहे. सुभाष देशमुख यांनी आमदार असताना निधी देताना दुजाभाव केला असंही आपल्याला कर्ली यांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्या समोरचा जे उमेदवार आहे तो आपण बऱ्याच वेळा सांगितलेला आहे की तो कमी शिकलेला आहे, तरी तो उमेदवार का दिला असं तुम्हाला वाटतंय? चाचपूस करण्यासाठी कोंडी म्हणून त्या ठिकाणी उमेदवार आहे. त्या कोंडीने संपूर्ण प्रभागात आता तो अंगठाछाप आहे. अंगठाछापासून सुद्धा एक सुशिक्षित नगरसेवकाचा आणि सभागृह नेता सभापती असे आणि अनेक पदं या ठिकाणी भूषवलेला महापालिकेचा अत्यंत महत्त्वपूर्ण सगळे माहिती असणाऱ्या उमेदवाराला कापण्याचं कारण म्हणलं तर त्यांची म्हणजे त्यांनी ज्यावेळेस आमदारकी भरली होती त्यावेळेस आमदारकी म्हणून पक्षाकडे मी सुद्धा मागणी केली होती. ज्यावेळेस तो राग मनात धरून या ठिकाणी एका अनाडी अशिक्षित उमेदवार माझ्यासमोर त्या ठिकाणी देऊन माझी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण मी खच्चीकरण न होता त्या ठिकाणी बापू हमेशा अधूनमधून म्हणत होते सुभाष देशमुख की मी खचणारा माणूस नाही, मी लढणारा माणूस आहे. त्यांचंच तत्त्व मी या ठिकाणी स्वीकारून त्यांना जे लढायला पाहिजे त्यांनीच शिकवले. मी आता त्यांच्या विरोधातच या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात, त्यांच्या विरोधात, त्यांच्या मुलाच्या विरोधात हा लढा मी या ठिकाणी धनुष्यबाण घेऊन उभा आहे. अगदी बरोबर आहे. आपले उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचं सुद्धा एक ब्रीद वाक्य आहे, मैदानात उतरल्यानंतर पळायचं नाही तर जो उभारला त्याला पळवून लावायचं. याकडे आपण कसं बघता? या ठिकाणी संपूर्ण प्रभागात 4 उमेदवार देण्यात आलेले आहे. मी श्रीनिवास कर्ली, त्याच पद्धतीनं पवन देसाई सामाजिक कार्यकर्ता, एक तरुण तडफदार युवा कार्यकर्ता देण्यात आलेले आहे. आणि अनिल मालक जमादार म्हणून ते मालक आहेत त्या परिसरात, त्या मालकांचे घरच्या त्या ठिकाणी उमेदवार आहेत. आणि शिवसेनेचा एक युवा नेता देवाभाऊ विटकर युवा सेनेचे उपशहर प्रमुख होते, त्यांच्या वहिनींना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आम्ही 4ही उमेदवार एकदम सक्षम उमेदवार असल्यामुळे आणि चारही बाजूनी असल्यामुळे आमचा पॅनल या ठिकाणी आरामात निवडून येईल. आणि नई जिंदगी भागात ज्यावेळेस मी मतं मागण्यासाठी होम डोर टू डोर ज्यावेळेस मतं मागायला जात होतो त्यावेळेस अनेक भाईजांनी आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मतदारांच्या घरापर्यंत नेऊन आपल्याला या धनुष्यबाणात चिन्हालाच निवडून आणायचं आहे हे ज्यावेळेस त्या मतदारांशी आवाहन करत होते, त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रतिसाद हा फेस रिडक्शन जे म्हणतो ते ज्यावेळेस आम्ही बघतो त्या ठिकाणी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही मतदान करणार नाही असं त्यांचं या ठिकाणी ठाम मत आम्हाला दिसून येत आहे. बरोबर आहे. या ठिकाणी प्रचाराचा अंतिम टप्पा आलेला आहे आणि या 10-12 दिवसामध्ये आपण प्रचार करत असताना आपण केलेली कामं सोडून नागरिकांनी, मतदारांनी आणखी काय आपल्याला कामं सुचवली आहेत, हे करा ते म्हणून? नाही, प्रथम पाणी, रस्ते, ड्रेनेज हा मूलभूत सोयी जे आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्या सगळ्या पोचल्यावर त्यांच्या जे मागण्या असतील, बाग बगीचा असेल, एखादा मैदान असेल तर बाग बगीचा, वृद्धांसाठी गार्डन व बेंच, लहान मुलांसाठी जो खेळण्याचे पार्क मैदान असायला पाहिजे. हे जर या ठिकाणी नव्यानं जोडल्या गेल्यामुळे मला या परिसराचा जास्त अभ्यास नाही. या बैजांनी ज्यावेळेस जे सांगतील या ठिकाणी मैदान आहे आणि एखादा मोठे मैदान आहे पण या ठिकाणी सभामंडप आपण केलं तर समाजासाठी उपयोगी येणार असेल तर नगरविकास खाता आणि अर्थ खाता आमच्याकडे असल्यामुळे आम्ही त्या भागातले मंदिर, मस्जिद आणि याच पद्धतीने एखादा सभामंडप त्यांची जे मागणी असेल प्रथम विकास काम नंतर हा इतर परिसर या ठिकाणी आम्ही प्राधान्य देऊ. समाजकारण आणि राजकारण ह्या 2 बाजू वेगळ्या असल्या तरी समाजसेवेतून राजकारण करणारे कर्ले आहेत. आणि त्या श्रीनिवास कर्ली यांना मी एक प्रश्न विचारतो. एकनाथभाई शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या परिसर आपल्या प्रभागातील लाडक्या बहिणींचा कसा प्रतिसाद आहे आपल्याला? एकनाथभाई शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना ही संकल्पना आणून त्या ठिकाणी सगळ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये त्यांच्या खात्यात देण्यास सुरुवात केली.
पण आम्ही सुद्धा त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बैठका झाल्या उमेदवारांच्या वेळेस आणि त्यावेळेस आम्ही सुद्धा एक अट ठेवली, जर आपल्या आमदारकींच्या इलेक्शनला आपण लाडकी बहीण देऊन महापालिकेत सत्ता आणता महाराष्ट्र राज्यात सत्ता आणता, आता आमची कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे, नगरसेवकांची इलेक्शन आहे, जर नगरसेवक भरपूर जास्तीत जास्त निवडून आले शिवसेना धनुष्यबाणावर आणि संपूर्ण महाराष्ट्रात अनेक महापौर बसले, ते महापौर आणि सगळे पदाधिकारी आणि सगळे नगरसेवक आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर धरणे धरून आपण आपल्या इलेक्शनला 1500 दिला होता, आता लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून मतं दिले आणि नगरसेवक आणि महापौर केलेत, त्यामुळं आपण येणाऱ्या काळात 2100 रुपये द्यावं अशी मी त्या ठिकाणी आमची निर्णय झालेली आहे सगळ्या उमेदवारांची आणि त्या 2100 रुपयासाठी तो मिळो न मिळो पण त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार म्हणजे करणार. अगदी बरोबर आहे. या लाडक्या बहिणीला मिळणाऱ्या पैशामध्ये वाढ झाली पाहिजे असंही श्रीनिवास कर्ली यांचं मत आहे. राहिला एक प्रश्न राहिलेला आहे की आपण या प्रभागामध्ये जरी नवीन असलात तरी आपल्याला बऱ्याच टर्मचा अनुभव आहे, रस्ते पाणी वीज असे अनेक प्रश्न आपण सहज सोडवलेले आहेत आणि एक अभ्यासू उमेदवार किंवा नगरसेवक म्हणून आपल्याकडेही नागरिक जनता मतदार पाहत आहेत. यांना तुम्ही सांगितलेली काही विकास कामं, पाण्याचा भाग सोडून, पाणी तर तुम्ही दिलेलंच आहे, पाणी सोडून अजून काय तुम्ही विविध कामे केलेले आहेत ते पण तुम्ही थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगितलं. सामाजिक उपकरणं ज्या वेळेस शासनाचे योजने येतात, निराधारचे कामं असू दे, जनधन योजनेचे कामं असू दे, लाडकी बहीण योजना शिबिर राबवणे, वैद्यकीय सेवा राबवणे, महापालिकेचा दवाखाना आमच्या प्रभाग 19मध्ये नव्हता, आकाशवाणी परिसरामध्ये महापालिकेचे दवाखाने आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आणि त्याला आम्ही यशस्वी झालो. 10 रुपयामध्ये त्या ठिकाणी महापालिकेचे हॉस्पिटल क्लिनिक निर्माण झालेली आहे. तो क्लिनिक हॉस्पिटलमध्ये निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न करता येईल ते हॉस्पिटल गरोदर महिलांसाठी असेल किंवा इतर लहान गोपाल मुलांसाठी आजारी पडणारे ज्या त्या वेळेस जर लहानसा आजार राहिला त्याच्यावर लगेच उपचार मिळाला तर तो आजार मोठा होणार नाही आणि क्लिनिकमधून औषधोपचार मिळेल. तो क्लिनिकचा हॉस्पिटल कसं होईल या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार. अगदी बरोबर आहे. हे होते श्रीनिवास कर्ली. यांना या नई जिंदगी भागातील जोडलेला त्यांचा नवीन भाग आहे. इथून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आपण पाहतोय. त्याचबरोबर या प्रभागामध्ये त्यांनी डोअर टू डोअर होम टू होम प्रचार करत असतानाही त्यांना प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यांचा विजय अगदी जवळ आला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु आपण म्हणण्यापेक्षा आपण त्यांना शेवटचा प्रश्न विचारूया. आपल्याला विजयाचा आशेचा किरण दिसतोय, एकदम जवळ आला आता. काल जाहीर सभा होती शरण मठाजवळ, त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस 100 खुर्च्या लावले ते कमी पडले, पुन्हा 150 खुर्च्या मागवले ते कमी पडले, पुन्हा 150 खुर्च्या मागवले कमी पडले, असे 500 खुर्च्या कमी पडून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण 2 तास तो सभा चालला. 2 तास उभारलेले नागरिक एकही न हलता आणि एकही वरिष्ठ नेता न येता लोकल कार्यकर्त्यांच्या भाषणाने त्या ठिकाणी एवढं जर गर्दी मिळत असेल, एखादा इंटरनॅशनल नाही नट वगैरे आणलं तर ज्या पद्धतीनं गर्दी होती किंवा एखादा मोठा आमदार खासदार आला तर गर्दी होत आहे. फक्त आम्ही स्थानिक लोकांचे भाषणांना ते भारावून त्या ठिकाणी ज्यावेळेस उभारले त्याच वेळेस समजलं की आमचा विजय निश्चित आहे. अगदी बरोबर आहे, विजय निश्चित आहे असं श्रीनिवास कर्ली यांचं मत आहे. धन्यवाद. या ठिकाणी ईश्वर आंबाटसह दादासाहेब नेईल, प्रजासेवा न्यूज, सोलापूर.